गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी ब्लॉग. तर आज लेकाला नाताची सुट्टी असल्यामुळे अंथरुणातनं उठून असले टीव्ही बघत बसला आणि मी तर चहा आणि ब्रेड खाऊन घेतलं. मग घरातलं सगळं उरकून मम्मीच्या इथं गेले आणि चपात्या लाटायला घेतलं तर भाऊ बाजूला येऊन उभा राहिला आणि छानपणा शिकवत होता की आम्ही दोघी जेवण बनवण्यात कशा मूर्ख आहोत. मग माझी चुलत आत्या आली होती. चुलत आत्याचं आणि माझ्या चुलतीचं जरा गंभीर विषयावर चर्चा सुरू होती. मग आत्या ज्या कारणासाठी आली होती तर मम्मी पप्पा ते सगळे मिळून गाडी काढून त्यांच्या कामासाठी निघून गेले. आम्ही आमच्या घरी निघून आलो आणि स्वप्नीला आल्यावर मस्तपैकी गरम गरम चहा आणि बिस्किट घेतलं खाऊन. आणि या बाप बेटांचा टाइम जात नसला ना की असे मला सतवायला उभेच असतात. म्हटलं तुमचा वेळ जात नसेल तर मला सतवू नका, चला जरा फॅमिली बास्केट मध्ये फिरून येऊया. मग तिकडे गेलो ना आम्हाला जे काही बघायचं होतं वस्तू त्या बघून आलो. बाहेर लहान लेकरांना खेळण्यासाठी छोटस गार्डन बनवलं होतं. मग काय माझा लेक काय ऐकतोय का, गेला आणि मस्त एन्जॉय करायला लागला. मग तिथं एक पाळणा होता तर म्हणतोय हागीस सारख्या चड्डीच्या पाळण्यात मला बसवा आणि झोका घाला. मग काय बसवला त्याला चड्डी मध्ये घातला झोका. मी पण त्याच्यासोबत जरासं बालिश होऊन सिसॉ खेळायला घेतला आणि बाजूला चहाचं दुकान होतं. मग काय नेला बाबाला तिथं वडात आणि युवानी त्याचा खुराक घेतला आणि मी माझ्यासाठी चहा घेतला. आणि येताना घरी मस्तपैकी मंचुरियन सुद्धा घेऊन आलो. मंचुरियन खाऊन झाले आणि घरी आलो आणि एवढ्या तेवढ्यानी कुठं काही पोट भरतंय का, हलकी फुलकी मस्त मटकीची खिचडी बनवायला घेतली. आता युवांचा बाबा पण किचन मध्ये दिसतोय म्हणजे मला मदत करायला आलाय असं समजू नका. तो त्याच्या लेकाला ऑरेंज सोलून देत होता. गरम गरम मटकीच्या भातावर तूप घातलं आणि दिलं बाप बेट्यांना खायला. तर आजचा मिनी ब्लॉग मी इथंच एंड करते. भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.